अगो बाई आला बघ तुझ्या आईचा फोन. जा बोल जा. आई चहा घ्या. किती वेळ झालाय बघा, गोळ्या घ्यायचे. हा अगं सकाळी मी कामात होते म्हणून उचलला नाही. नुसती कामच करत बस. अगं तू किती बी केलीस का नाही तर त्यांना कमीच पडणार आहे. असं करून तुझी मोलकरीण बनवून ठेवतील घरातली. तू आहे की नाही तुझ्या सासरच्यांना किती पण जीव लाव तरी पण ना त्यांना त्यांची लेकच प्यारी असणार आहे. एक काम कर, बाहेर फ्लॅट घे कुठंतरी आणि जावई बापूंना गोड बोलून बोलून घरातनं बाहेर काढ. आता जावई बापूंना पगार पण वाढलाय आणि तुमच्या पदरात एक लेकरू पण आहे ग. म्हणजे कसं तुमचं 4 पैसे पण वाचतील आणि सुखाने संसार करायला ग दोघं. होय ग सारिका, मी एवढ्या वर्ष बघते तुझी आई तुला एवढं काय काय शिकवते पण तू मात्र तिचं काहीच ऐकत नाहीस. हो आई, माझ्या आईनंच सांगितलंय ऐकावे जनाचे करावे मनाचे. तिचंच ऐकते की. हॅलो हॅलो. अगं तुला माहितीये का आम्ही कुठं आलीये? कुठं आलीस? मलेशिया. काय सांगायलास? मग सगळं विथ फॅमिली गेलाय काय तुम्ही? हे नाही बाबा, राजा राणी फक्त. तुला पण तेच सांगायचंय मला. अगं कपल कपल जाऊन एकदा बघ, काय मज्जा येते माहितीये. ऐकते बाई तुझं. आणि मला फोटो पाठव. हो हो नक्की. चल ठेवू. ओके बाय. वहिनी आनंदबाई आल्या आज आपल्या. काय बनवायचं जेवायला? जेवणाच बघू नंतर. त्यांना शेंगदाण्याचे लाडू आवडतात, ते बनवूयात आधी. मसाले भात पण आवडतो. बरं मसाले भात तू कर, मी शेंगदाण्याचे लाडू. मम्मी का फोन करा. हॅलो. हा मम्मी बोल. आज ननंदबाई आलेत बाई आमच्या. मग चालू आहे तयारी. नंदाचं लय लाड करून घेऊ नकोस. गोड बोलून कधी तुझ्या घरात आग लावून जातील की नाही कळायचं पण नाही तुला. आम्ही भोगलोय ग म्हणून तुला सांगतोय. चालतंय. मी करते तुला नंतर. हा आई ताई बसा, पाणी आणते. चहा ठेव ग. हो हे घ्या ताई. भाऊजी नाही आले? अगं नाही आले ते. आणि मी पण आता लगेच जाणार आहे 2 दिवसात. नाही ताई, अजिबात 8 दिवस कुठेही जायचं नाही जायचं. आम्ही स्वयंपाकाचं बघतो. हा बसा तोपर्यंत गप्पा मारत. गौरी ताई आले की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना ग. होय ना. आई भाऊ तर सगळ्यांचे चांगले असतात ग, पण मी लई नशीबवान आहे बर का, कारण मला भाऊजा पण खूप चांगल्या मिळाल्या.